नमस्कार. मी परमदास जाधव. तर इराण इस्रायल या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामुळे अनेक अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर अशातच पाकिस्तानमध्ये आणीबाणी हे जाहीर करण्यात आलेले आहे. तर ही आणीबाणी पाकिस्तानमध्ये सध्या ऊर्जा आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे हे आणीबाणी लागू केलेली आहे. तर इंधनाची बचत करण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेक शहरांमध्ये वर्क फ्रॉम होम अनिवार्य केलेलं आहे आणि सरकारी कार्यालयांना 50% कर्मचाऱ्यांसह काम करण्यास सांगितलेले आहे. इथे जे इंधनाची बचत करण्यासाठी वर्क फ्रॉम होम ही त्यांनी सेवा चालू केलेली आहे. ते अनिवार्य आहे, कंपल्सरी केलेले आहे आणि सरकारी जे ऑफिस वगैरे आहेत त्याच्यात त्यांनी 50% कर्मचाऱ्यांना परवानगी दिलेली आहे. तर इंधन वाचवण्यासाठी आठवड्यातून केवळ 4 दिवस काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर इथं म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यांनी आठवड्यातून 4च दिवस काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारी शाळांना 2 आठवड्याची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तिथले जे शाळा आहेत त्यांना विद्यार्थ्यांना त्यांनी 2 आठवडे ही सुट्टी दिलेली आहे. तर पाकिस्तानात पेट्रोलचे दर प्रति लिटर 320 रुपये पार गेलेला आहे आणि ज्यामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे. इथला जो पाकिस्तानचा पेट्रोलचा खर्च आहे तो प्रति लिटर 320 रुपये असून तिथे भरपूर अशी वाहतुकीची खर्च हा प्रचंड वाढलेला आहे आणि म्हणून सरकारच्या कार्यालयामध्ये एसीचा वापर कडक मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. जो एसी आहे सरकारी कार्यालयामध्ये त्याच्यावर वापरासाठी कडक असे निर्बंध लागलेले आहेत. तर अचानक सरकारी प्रवास आणि बैठका रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. तिथले ज्या सरकारी काही बैठका असतात किंवा काही प्रवास असतात, म्हणजे कुठं काही मीटिंग वगैरे राहते तर ते बंद केलेले आहेत. पाकिस्तान प्रीमियर लीगचे सामने इंधनाच्या कमतरतेमुळे केवळ 2 मैदानावरच मर्यादित करण्यात आलेले आहेत. तिथे जे सामने असतात क्रिकेटचे ते फक्त 2च मैदानामध्ये ते खेळवतात. तर पश्चिम आशियातील तणावामुळे या मार्गावर होणारा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या मार्गावर होणारा जो पुरवठा आहे, इंधन पुरवठा, तेल पुरवठा, तो धोक्यात आलेला आहे आणि म्हणून पाकिस्तान आपल्या गरजेचा 80% पेक्षा जास्त ऊर्जा आयात करत असल्याने या युद्धाचा फटका त्यांना हा सर्वात जास्त बसलेला आहे. तर IMF कडून कर्ज मिळवण्यासाठी धडपड सुद्धा त्यांची चालू आहे. या ऊर्जा संकटामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधिकच संकटात पडलेली आहे आणि म्हणून ते कर्ज घेण्यासाठी ते तयारी करतात. सध्या पाकिस्तानात लष्करी किंवा राजकीय आणीबाणी नसून ती प्रामुख्याने इंधन आणि ऊर्जा टंचाईमुळे निर्माण झालेली
आणीबाणी आहे. तर या आणीबाणीसाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. म्हणून पश्चिम आशियातील या संकटाचा सामना सर्वत्र देशांना करावा लागेल असे म्हटलेलं आहे. आणि म्हणून जर ह्या सगळ्या या युद्धामुळे पाकिस्तानमध्ये ही ऊर्जा आणीबाणी तिथल्या सरकारने लागू केलेली आहे. तर ही तुम्हाला बातमी कशी वाटली? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.